त्याच्यामध्ये शब्द टाकलेला आहे त्याच्यामध्ये. नाही, तुम्ही जर सर जो विचारलेत ना की अग्रीमेंट 10 वर्षापूर्वी झालं, प्रॉब्लेम काय होता सर, आम्ही आहोत मेडिकल प्रोफेशनल्स, लिगल प्रोफेशनल्स आणि लिगल एंटिटीज ज्या असतात किंवा लिगल गोष्टी असतात, रिटर्नशिप ऍक्ट त्या आम्हाला कधीच माहित नव्हतं. रिटर्नशिप ऍक्ट काय असतो आम्हाला तुम्ही डॉक्टरचा शिकलेला म्हणून तर तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही ज्यावेळेस एनरोल झाला त्यावेळेस तुमच्यासोबत काहीतरी अग्रीमेंट झालं की ऍक्सेप्ट केलं असेल, त्या ऍक्सेप्टन्सवर तुम्हाला ते आजची ट्रीटमेंट मिळते. आता सर हे अग्रीमेंट आपण बोलतो तर त्याचा धागादोरा सर चालू होतो महाराष्ट्र शासनानं जे बीव्हीजी सोबत केलेलं आहे टेंडर त्या कॉपी सोबत. आता महाराष्ट्र शासनानं जे टेंडर केलेलं आहे बीव्हीजी सोबत तर त्याच्यामध्ये जर कुठेही डॉक्टरांना किती सॅलरी मिळावी, डॉक्टरांचे वेतन किती असावं, त्यांचे आवर्स कसे असावेत, त्यांचे वर्किंग एन्व्हायरमेंट कसं असावं, त्यांचे वर्किंग काय म्हणू आपण त्याला स्वरूप कसं असावं याच्या संदर्भात कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे आमचा असा विषय आहे की उलट शासनानंच या कंपनीला असं सांगितलं की तुम्ही डॉक्टरांचे हनन करा, शोषण करा. कारण तुम्ही अग्रीमेंट करत असताना तर त्या अग्रीमेंटमध्ये हे पण तुम्ही मेन्शन करत नसाल की डॉक्टरांना सॅलरी किती असावी, बाबा हे डॉक्टर 8 तासाला काम करणार आहे तर त्यांना तुम्ही बेसिक वेतन किती द्यावं याचा देखील उल्लेख नसेल तर मग या शासनाची चुकी आहे की आमच्यावर आज जो अन्याय झालेला आहे त्याला प्रॉपर शासन जबाबदार आहे. आता सुदैवाने सर माझ्याकडे एक कॉपी आलेलीच आहे. आता सर हे अग्रीमेंट आहे याच्यामध्ये सर सांगितलेलं आहे की 17 नंबरचा क्लॉज आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर शॅल फॉलो ऑल एक्झिस्टिंग लेबर लॉज रिगार्डिंग डिप्लॉयमेंट ऑफ मॅन पॉवर, देअर सॅलरीज, वर्किंग आवर्स, स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस शॅल बी सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर. शासनाने काय सांगितलं सर्व्हिस प्रोव्हायडरना की तुम्ही जे काही लेबर लॉज आहेत, कामगार कायदे आहेत त्यांना अधीन राहून तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तुम्ही मॅन पॉवर डिप्लॉय करताय तर तुम्ही मॅन पॉवर डिप्लॉय करत असताना जे काही आपले लेबर लॉज आहेत त्याच्या अधीन राहून तुम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण ह्या सगळ्यांना कुठेतरी बाजूला घेऊन आज आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो याच्यामुळे झालेला आहे. आता सुदैवाने सर माझ्याकडे एक आरटीआय आलेला आहे, एक आपले सामाजिक कार्यकर्ते त्यांनी आरटीआय टाकला होता गव्हर्नमेंटला की नॅशनल रूरल हेल्थ मिशन NRHM अंतर्गत 108 अँब्युलन्स मध्ये डॉक्टर संबंधित. तर त्यांनी प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये NRHM अंतर्गत 108 अँब्युलन्स सेवेकरिता कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांची जिल्हान्याय संख्यांची तपशील. दुसरा प्रश्न असा होता सदर योजनेअंतर्गत सदर वर्षी डॉक्टरांना मेहनताना मानधनापोटी अदा केलेली एकूण रकमेची तपशील. आणि तिसरा मुद्दा असा होता की सदर योजनेअंतर्गत सदर वर्षी प्रति डॉक्टर प्रतिदिन केलेल्या मेहनताना मानधनाच्या रकमेचा तपशील. सर याची कॉपी हवी तर मी तुम्हाला देतो. याच्यामध्ये हास्यास्पद उत्तर असं मिळालं की आम्ही प्रश्न विचारला होता डॉक्टरांसंदर्भात आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला उत्तर दिले पायलटांसंदर्भात म्हणजे ड्रायव्हरांसंदर्भात. त्यांचं उत्तर असं आलंय की सॅलरी पेमेंट ऑफ पायलट्स डॉक्टर्स वर्किंग अंडर महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस 108 अँब्युलन्स सर्व्हिस. तर हे असं म्हणतात की आमच्याकडे टोटल 937 गाड्या आहेत आणि आम्ही कामगार कायद्यांना अधीन राहून हे जे काही सॅलरीज असतील ते आम्ही अदा करतो. हे गव्हर्नमेंटचं उत्तर आहे. याची मॅडम हवी तर मी आपल्याला तुम्हाला सर्वांना याची कॉपी देतो. आम्ही तर अपील पण केलं होतं पण त्या अपीलला सुद्धा आम्हाला कुठलंही उत्तर मिळालेलं नाही. आम्ही या संदर्भात आपले सन्माननीय आरोग्य मंत्री साहेब आंबेडकर साहेब आहेत, आम्ही त्यांच्याशी पण आम्ही त्यांना भेट घेतली, त्यांच्यासोबत पण आम्ही चर्चा केली होती की साहेब आमच्या डॉक्टरांना अशा अडीअडचणी आहेत, अशा प्रॉब्लेम आम्ही फेस करतो आहोत. पण त्यांच्याकडून देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचा कोणताही रिस्पॉन्स आला नाही. त्यांनी कारवाई करतो म्हटली होती, त्यानंतर आम्हाला कुठलाही त्यांनी आजपर्यंत त्यांच्या ऑफिसमधून आम्हाला रिप्लाय आला नाही. आणि म्हणून आता आम्ही ह्या परिस्थितीमध्ये आहोत की आमच्या आता हे आपल्या प्रेस मीट नंतर हे जे समाजामध्ये जाईल, नागरिकांमध्ये जाईल, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जातील, मुख्यमंत्र्यांपर्यंत बातम्या जातील, आरोग्य मंत्र्यांपर्यंत पण जाईल. जर याचा इम्पॅक्ट नाही झाला तर निश्चितपणे आम्ही मग एंड स्टेप म्हणून मुख्यमंत्री साहेबांना भेटू. त्यांच्याकडून पण काय नाही झालं तर आमच्याकडे लास्ट उपाय हाच राहतो की आता आम्हाला अमर उपोषण करायला लागेल. आणि हा आम्ही आता निश्चितपणे एक ठाम निर्णय घेतलेला आहे की ही ज्या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर जर याच्यातून काही इम्पॅक्ट आला नाही किंवा कंपनीनं बेकायदेशीरपणे काही गोष्टी केल्या तर आम्ही मग अमर उपोषण करू आणि आमचं जीवन आम्ही संपू. या स्टेपवरती आता आम्ही आलेलो आहोत, या मानसिकतेमध्ये आम्ही आहोत. कारण 11 वर्ष काम करून जर डॉक्टरांवर अन्याय होत असेल तर मग सर्वसामान्य माणसाने काय करावं. तर म्हणून आज आम्ही ही प्रेस मीटिंग घेतली त्याच्यासाठी की बाबा आपल्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचाव्यात. माफ करा मी थोडं जरा आजारी आहे. तर या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत या गोष्टी पोहोचाव्यात म्हणून ही प्रेस घेतलेली आहे.
आणि या माध्यमातून आपल्याला आमचे जे काही व्यथा आहेत त्या कृपया आपण मुख्यमंत्री साहेब असतील, आरोग्यमंत्री असतील, या सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात. राहिलेलं पुढचं कागदर बोलतील.